अढिया ब्राह्मणाची हृदयस्पर्शी कथा, जिथे भक्तीसमोर साक्षात श्रीराम आले. श्रीराम जय राम, जय जय राम. मित्रांनो, जगात धनाने श्रीमंत असलेले अनेक लोक आहेत. विद्वत्तेने महान झालेलेही अनेक आहेत. पण ज्याच्याकडे निष्कपट भक्तीचे धन आहे, त्याच्यावर देव स्वतः प्रसन्न होतात. देवाला सोन्याचे सिंहासन नको असते, त्यांना भक्ताच्या प्रेमाची आस असते. आज आपण अशाच एका भोळ्या, निरागस आणि निष्कपट भक्ताची कथा ऐकणार आहोत. हा भक्त ना मोठा वेदपाठी होता, ना विद्वान पंडित. त्याला शास्त्र कळत नव्हते, मंत्रही पाठ नव्हते. पण त्याच्या हृदयात प्रेम होते. आणि त्या प्रेमानेच साक्षात प्रभू श्रीरामांना पृथ्वीवर उतरायला भाग पाडले. ही कथा आहे अढिया ब्राह्मणाची. गरीब पण निरागस मुलगा. खूप वर्षांपूर्वी एका छोट्याशा गावात एक गरीब ब्राह्मण कुटुंब राहत होते. त्या घरात जन्म झाला एका मुलाचा. त्याचे नाव होते अढिया. तो लहानपणापासूनच अत्यंत भोळा होता. कोणाशीही कपट नाही, मत्सर नाही, लोभ नाही. पण त्याची एक गंमत होती. त्याला प्रचंड भूक लागायची. गावातील लोक हसत म्हणायचे, हा मुलगा तर 2.5 किलो बाटी एकटाच संपवतो. हळूहळू त्याचे नावच पडले अढिया. लोक त्याची थट्टा करायचे, पण त्याच्या मनात कधी कोणाबद्दल राग निर्माण झाला नाही. काळ पुढे सरकला. आईवडील वृद्ध झाले. घरची परिस्थिती बिकट झाली. शेवटी त्यांनी अढियाला एका प्रसिद्ध आश्रमात नेले आणि गुरुजींना विनंती केली, महाराज, याला आपल्याकडे ठेवा. याला धर्म शिकवा. आम्ही गरीब आहोत. गुरुजी दयाळू होते. त्यांनी अढियाला आश्रमात ठेवले. आश्रमातील जीवन. आश्रमात नियम होते. पहाटे उठणे, स्नान, रामनाम, सेवा, स्वाध्याय, संध्याकाळी आरती. अढिया सर्व काही मनापासून करायचा. गुरुजी जे सांगतील तेच त्याच्यासाठी अंतिम सत्य होते. पण एक समस्या होती, त्याची भूक. इतर सर्व शिष्य 2-3 बाट्यात पोट भरत, पण अढियाला 2.5 किलो बाट्या लागायच्या. आश्रमातील स्वयंपाकी त्रस्त व्हायचा. शिष्य कुजबुज करायचे, हा एकटाच अर्धे अन्न संपवतो. परंतु अढियाला त्यात काहीच गैर वाटत नव्हते. एकादशीचा प्रसंग. एक दिवस एकादशी आली. संपूर्ण आश्रमात उपवास होता. कोणी अन्नाला हात लावत नव्हते. अढिया मात्र सकाळपासून अस्वस्थ झाला. दुपार झाली. संध्याकाळ झाली. त्याच्या डोळ्यात पाणी आले. तो गुरुजींकडे गेला. गुरुजी, मला खूप भूक लागली आहे. गुरुजी प्रेमाने म्हणाले, आज एकादशी आहे. अढिया निरागसपणे म्हणाला, भूक तर एकादशीला जास्तच लागते. गुरुजींना त्याच्या निरागसतेवर हसूही आले आणि दयाही आली. ते म्हणाले, ठीक आहे अढिया, तू जंगलात जा. तिथे स्वतः स्वयंपाक कर. पण लक्षात ठेव, सर्वात आधी भगवान श्रीरामांना भोग लावायचा. जोपर्यंत देव जेवत नाही, तोपर्यंत तू अन्नाला हात लावायचा नाही. अढिया आनंदाने म्हणाला, जशी आज्ञा गुरुजी. पहिली एकादशी. दुसऱ्या दिवशी सकाळी तो जंगलात गेला. लाकडे गोळा केली. चूल पेटवली. प्रेमाने बाट्या भाजल्या. डाळ केली. थाळी सजवली. त्याने हात जोडले. रामजी. गुरुजी म्हणाले, तुम्हाला आधी जेवू घालायचे. या ना, मी वाट पाहतोय. शांतता. कोणी आले नाही. तो पुन्हा म्हणाला, रामजी, अन्न थंड होईल. तरीही कोणी आले नाही. तो रडू लागला.
गुरुजींची आज्ञा मी मोडणार नाही. तुम्ही नाही आलात तर मीही जेवणार नाही. सूर्य मावळू लागला. त्या निष्पाप भक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. श्रीरामांचे आगमन. त्या क्षणी आकाशात एक दिव्य प्रकाश पसरला. जंगल सुगंधाने भरून गेले आणि अचानक 4 प्रवासी त्याच्या समोर उभे राहिले. एक तेजस्वी पुरुष, त्यांच्या शेजारी एक दिव्य माता, सोबत एक शूर युवक आणि एक बलवान वानर. अढियाने त्यांना ओळखले नाही. तो आनंदाने म्हणाला, या या, मी तुमचीच वाट पाहत होतो. त्याने प्रेमाने त्यांना बसवले. थाळ्या वाढल्या. सर्वांनी भोजन केले. अढिया आनंदाने त्यांच्याकडे पाहत होता. जेवण झाल्यावर ते निघून गेले. अढियाने मग स्वतः भोजन केले. प्रत्येक एकादशीचा चमत्कार. यानंतर प्रत्येक एकादशीला हेच घडू लागले. अढिया प्रेमाने स्वयंपाक करायचा, मनापासून हाक मारायचा आणि ते 4 पाहुणे यायचे. कधी श्रीराम हसून म्हणायचे, आज डाळ छान झाली. माता सीता प्रेमाने विचारायच्या, अढिया तू स्वतः जेवलास ना? लक्ष्मण त्याच्या सेवाभावाकडे पाहून आनंदित व्हायचे. हनुमंत त्याच्या निरागसपणावर मोहित व्हायचे. अढियाला अजूनही वाटायचे, हे काही साधे प्रवासी आहेत. रासन वाढत गेले. काही दिवसांनी पाहुण्यांसोबत आणखी संत, ऋषी आणि अतिथी येऊ लागले. अढिया धावत आश्रमात जाऊन म्हणायचा, गुरुजी, आज जास्त पाहुणे आले, थोडं अधिक पीठ द्या. गुरुजी आश्चर्याने विचारायचे, इतके पाहुणे कुठून येतात? अढिया सहज उत्तर द्यायचा, रामजी पाठवतात बहुतेक. गुरुजी हसायचे. त्यांना वाटायचे हा मुलगा कल्पना करतो. अंतिम एकादशी. एक दिवस अढिया म्हणाला, आज मी एकटाच स्वयंपाक का करू? आज तुम्हीही मदत करा. ते 4ही पाहुणे हसले. स्वयंपाक करू लागले. अचानक संपूर्ण जंगल दिव्य प्रकाशाने उजळून गेले. सामान्य वस्त्रे नाहीशी झाली. त्या तेजस्वी पुरुषाच्या हातात धनुष्य आले. माता सीतेच्या मुखावर दिव्य तेज पसरले. लक्ष्मणाच्या हातात धनुष्य चमकले. हनुमंतांचे विराट स्वरूप प्रकट झाले. अढिया स्तब्ध झाला. त्याचे शरीर थरथर कापू लागले. त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. तो खाली कोसळला. प्रभू, तुम्हीच माझे राम. श्रीरामांनी त्याला उचलले. त्याच्या डोक्यावर हात ठेवला. अढिया, तुझ्या प्रेमाने आम्हाला यावेच लागले. तू आम्हाला कधी देव मानले नाहीस. तू आम्हाला आपले पाहुणे मानलेस आणि त्या प्रेमात कोणताही स्वार्थ नव्हता. गुरुजींची परीक्षा. अढिया धावत आश्रमात आला. तो धापा टाकत म्हणाला, गुरुजी, रामजी आले आहे, लवकर चला. गुरुजींना सुरुवातीला विश्वास बसला नाही. तरी ते त्याच्यासोबत जंगलात गेले. अढियाने पुन्हा प्रेमाने हाक मारली, रामजी. गुरुजी आले आहे. क्षणात पुन्हा दिव्य प्रकाश झाला. साक्षात श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान प्रकट झाले. गुरुजींच्या हातातील कमंडलू खाली पडले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते म्हणाले, प्रभू, 100 वर्षे मी तुमची पूजा केली, मंत्र केले, यज्ञ केले, पण आज तुम्ही या अढियाच्या प्रेमामुळे दर्शन दिले. गुरुजी अढियाच्या चरणी पडले. आजपासून तू माझा शिष्य नाहीस, तू माझा गुरु आहेस. कारण तू त्या श्रीरामांना प्राप्त केले आहेस, ज्यांची मी आयुष्यभर आराधना केली.
अढिया रडू लागला. तो म्हणाला, गुरुजी, मी काहीच केले नाही. तुम्ही सांगितले म्हणून मी फक्त रामजींना जेवायला बोलावले. श्रीराम स्मितहास्य करून म्हणाले, हीच खरी भक्ती आहे. जिथे अहंकार नसतो तिथे आम्ही स्वतः धावत येतो. त्या दिवशी संपूर्ण जंगल रामनामाने दुमदुमून गेले. देवांनी पुष्पवृष्टी केली. ऋषीमुनींनी अढियाच्या निष्पट भक्तीला प्रणाम केला. आणि त्या दिवसापासून अढिया ब्राह्मणाचे नाव भक्तीच्या इतिहासात अमर झाले. कथेचा संदेश. मित्रांनो, देवाला आपल्या संपत्तीची गरज नाही. त्यांना आपल्या आवाजाची उंची नको, तर मनाची शुद्धता हवी. मोठमोठे यज्ञ, दान, पूजा, अभिषेक यांपेक्षाही देवाला निष्पट प्रेम अधिक प्रिय असते. ज्या हृदयात कपट नाही, जिथे स्वार्थ नाही, जिथे भक्ती आहे, तिथे देव स्वतः येतात. म्हणूनच आपण रोज देवाला फक्त एकच प्रार्थना करूया, हे प्रभू, मला मोठा माणूस बनवू नका, पण माझे मन अढियासारखे निरागस आणि भक्तिमय बनवा. श्रीराम जय राम, जय जय राम.